नमस्कार मंडळी. मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि मंडळी आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. मंडळी आता मालिकेमध्ये ना एक खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे. कारण प्रियाने तिचा एक प्यादा म्हणजे एक मुलगी बोलवली आहे. तर मंडळी ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिकरी आहे, जिने आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून पुन्हा एकदा धमाकेदार एंट्री घेतली आहे. तर मंडळी इकडे आता जेव्हा नागराजचा प्लॅन फसतो म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर्स जेव्हा अर्जुन आणायला गेलेला असतो, ते पेपर्स आता इथे राकेशच्या हाती न लागता अर्जुनच्या हाती लागलेत आणि त्याच्यामुळे आता नागराजने चांगलाच धडा शिकवला आहे ह्या राकेशला बरं का. इतका धू धुतलाय. तर इकडे आता असं दाखवलं की अर्जुनला ते सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स मिळालेत आणि सगळी प्रॉपर्टी रविराजांची त्याने आता इकडे सायलीच्या नावी केलेली आहे. आणि किल्लेदारांच्या एकुलता एक प्रॉपर्टीचा वार असते म्हणजे सायली म्हणजेच तन्वी किल्लेदार झालेली आहे. तर मंडळी मालिका खूपच एका रंजक अशा वळणावर आलेली आहे आणि आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे रोजचे असे येणारे नवीन अपडेट, नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर म्हणजे इकडे सगळं आपल्याला पाहायला मिळतं की सायलीचे सगळेजण खूप लाड करत असतात आणि घरच्या मोठ्या माणसांची जी खुर्ची आहे त्याच्यावरती आता सायलीला बसायला जागा दिली आहे. पण सायली मात्र आता इकडे रविराजांसाठी तिने एक जागा खाली ठेवली आहे आणि ती म्हणत असते की जोपर्यंत बाबा परत येत नाही आहे ना तोपर्यंत ह्या जागेवर कोणीही बसणार नाही आहे. म्हणजे कसं त्यांना आपलं प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाईल आणि ते लवकरात लवकर परतसुद्धा येतील. आणि त्याच्यामुळे आता प्रतिमा आणि सायली दोघं एकमेकांना खूप घट्ट मिठी मारतात आणि प्रतिमा म्हणते की हो, सायली जेव्हा तू असं वागतेस ना तेव्हा कळतं की आमची खरी तन्वी आम्हाला परत मिळाली आहे. तन्वीसुद्धा असंच करायची, असंच वागायची. तेवढ्यात अश्विन म्हणतो की बस बस कर आता, भूक लागली, चला नाश्ता करायचा की नाही आहे. तेव्हा आता सगळेजण ते नाश्ता करायला बसतात आणि तेवढ्यातच आता अस्मिता म्हणते की मला ना तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. पण नंतर ती म्हणते की नाही नाही राहू दे, आपण नंतर बोलू. सायली म्हणते अगं अस्मिता बोल ना, काय सांगायचं आहे. पण अस्मिताला हे आता सांगायचं असतं म्हणजे तिला काळजी असते की आता ती जॉब सुरू करणार, जॉबला जाणार, मग स्मितची काळजी कोण घेईल. पण तिचं असं झालेलं असतं की आता इतका छान मूड आहे आणि मी हे सगळं बोलून सगळ्यांचा मूड ऑफ व्हायला नको. म्हणून ती म्हणते की नाही नाही काहीच नाही आहे. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की अर्जुन हा इकडे सगळ्या फाईल चेक करत असतो, शोधत असतो आणि इकडे रूममध्ये राकेश सगळ्या फाईल शोधतोय. पण राकेशला रूममध्ये काही फाईल मिळत नाहीत आणि मग त्याला आठवतं की कदाचित सिनियरने म्हणजे रविराज काकांनी ह्या सगळ्या फाईल्स आहेत ना त्याच्या स्टडी रूममध्ये ठेवल्या असतील. आणि राकेश आता स्टडी रूममध्ये जाण्यासाठी बाहेर येतो आणि तेवढ्यात त्याला खाली आता अर्जुन दिसलाय आणि अर्जुन ऑलरेडी सगळ्या फाईल चेक करतोय. तो म्हणतो की हा अर्जुन इथे काय करतोय. कदाचित हा त्याला काही फाईल हव्या असतील रविराज काकाच्या, त्या घ्यायला आल्या असेल आणि म्हणून हा पुन्हा आता आतमध्ये रूममध्ये जातो आणि रूमचा दरवाजा बंद करतो. आणि अर्जुनला आता ते कळलंय की रूमचा दरवाजा वाजलाय म्हणजे इथे कोणीतरी आहे. पण तेवढ्यात आता तो विचार करतो की नाही, कदाचित वाऱ्याने दरवाजा बंद झाला असेल किंवा आवाज आला असेल. आणि मंडळी आता अर्जुन पुन्हा इकडे फाईल शोधायला सुरुवात करतो. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय की अस्मिता इथे खूप डिस्टर्ब असते आणि ते सायलीच्या लक्षात येतं. आणि तेवढ्यातच आता स्मितसुद्धा रडायला लागतो. मग आता अस्मिता स्मितला आणायला जाणार असते. तेवढ्यात सायली म्हणते, "अस्मिता थांब, मी जाते आणि मी स्मितला गोलूला घेऊन येते." सायली आता जाते आणि गोलूला घेऊन येते आणि सायली म्हणते, की "बघ अस्मिता, गोलू किती छान रुळलं आहे सगळ्यांमध्ये." आणि ती येते आणि कल्पनाजवळ देते. कल्पनासुद्धा आता त्याचे खूप लाड करत असते आणि गोलू आता सगळ्यांकडे जातो. त्याच्यानंतर ती आता अश्विनकडे देते. अश्विनकडे गेल्यानंतर सुद्धा सायली म्हणत असते, की "बघ, ह्याचे दोन्ही मामा आहेत ना, गोलूला काही कमी पडू देणार नाही आहेत. खूप प्रेम करतील त्याच्यावरती. नको अजिबात काळजी करूस." आणि नंतर ती आता पुन्हा प्रतापकडे येते आणि प्रतापकडे गोलूला देते आणि म्हणते, की "अस्मिता, मला माहिती आहे तुझ्या मनात सध्या काय चालू आहे ते. पण तू बघ ना, घरात इतकी माणसं आहेत गोलूवर प्रेम करणारी, त्याच्यामुळे तुला टेन्शन घ्यायची किंवा टेन्शन करायची काहीही गरज नाही आहे." त्यावर अस्मिता म्हणते, की "सायली, माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलंस. मी आता हाच विचार करत होते, की मी आता काही दिवसातच ऑफिस जॉइन करणार आहे. जॉबला निघून जाणार. मग गोलूची कोण काळजी घेणार घरामध्ये याचं मला खूप टेन्शन आलं होतं. पण खरंच मला खूप बरं वाटतंय आज." त्यावर कल्पना म्हणते, "कोणीही कितीही जीव लावला तरी बाळाला ह्या वयात आईची गरज असतेच." तेव्हा सायली म्हणते, की "हो, मला माहिती आहे बाळाला आईची गरज असते, पण आईची ही गरज, आईची माया आजीसुद्धा देऊ शकतेच ना." त्यावर आता कल्पना म्हणते, की "हो, मी कुठे नाही म्हणाले.
पण त्यावर आता प्रताप म्हणतात, की "हो, पण तू तिला जॉबला जाण्यासाठी होकार पण अगदी मनापासून दिला नाहीयेस." आणि तेव्हा मात्र आता कल्पना अस्मिताजवळ जाते आणि तिची समजूत घालते आणि म्हणते, की "तुला जे हवं ते कर. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून." आता सगळं काही छान झालेलं असतं आणि अस्मितासुद्धा खूप खुश झाली आहे बरं का. तर मंडळी इकडे आता दाखवलंय, की अर्जुन ज्या काही फाईल शोधत असतो, त्या आता फाईल त्याला सापडल्यात. म्हणजे रविराजने जे काही जुने पेपर्स ठेवलेले असतात, ज्याच्यातून तन्वीला म्हणजेच प्रियाला त्या प्रॉपर्टीतून बेदखल केलेलं असतं आणि त्याने जे विल बनवून ठेवलंय ते विलसुद्धा सापडलंय. हा राकेश आता वरती वाट पाहतोय, की हा अर्जुन कधी जातोय आणि तो कधी एकदा प्रॉपर्टीचे पेपर्स चेक करणार आहे. एकदा का अर्जुन गेला, की मला जे हवे ते पेपर्स मिळतील असं त्याला वाटत असतं. पण तेवढ्यात आता अर्जुन इकडे प्रतिमाला फोन करतो आणि म्हणतो, की "प्रतिमा, त्या जे रविराज काकाने प्रॉपर्टीचे पेपर्स सांगितले होते ना जुने, ज्याच्यातून तन्वीला म्हणजे प्रियाला बेदखल केलं होतं, ते सगळे पेपर्स मला सापडलेत, फाईल सापडले आणि सोबत त्याने जे जुनं विल बनवलं होतं ना, ते विलसुद्धा सापडलंय. मी लगेच हे पेपर्स आता घेऊन इकडे येतो." आता मात्र राकेशचा पूर्ण चेहरा पडलाय. म्हणजे तो म्हणतो, की म्हणजे हा प्रॉपर्टीचे पेपर्स घ्यायला आला होता. जे पेपर्स मला हवे होते ते पेपर्स या अर्जुनच्या हाती लागले. तो म्हणतो, "शिट! प्रत्येक वेळेला हा अर्जुन कसा काय टपकतो आणि माझ्या हातात भोपळा कसा काय मिळतो?" तर मंडळी इथे आता अर्जुन हा सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन घरातून निघून गेलेला आहे. पण राकेशची मात्र चिडचिड झाली कारण जे पेपर्स त्याला हवे होते, ती त्याची संधी आता हातातून निघून गेली आहे. तर मंडळी इकडे आता सगळेजण सायलीला म्हणत असतात, की "सायली, तुला हे सगळं कसं काय जमतं?" आणि मंडळी त्याच वेळेला आता तिथे एक माणूस आलाय, ज्याने एक कुरिअर घेऊन आलाय आणि जे रविराजाने अर्जुनसाठी पाठवलंय, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स त्यांनी आधीच बनवून ठेवलेले असतात. तर मंडळी ते सगळेजण सायलीचं कौतुक करत असतात आणि तेवढ्यात सुमन म्हणते, की "सायली, तुला सगळ्यांच्या मनातलं कसं काय कळतं गं? आता पण बघ ना, अस्मिताच्या मनात काय सुरू आहे, तू अगदी बरोबर ओळखलंस." त्यावर प्रतिमा म्हणते, की "सायली म्हणजेच तन्वी लहानपणापासून अशीच होती, माणसाळू. तिला माणसांच्या मनातलं लगेच कळायचं. सगळ्यांवर प्रेम करणारी आणि आपली सायलीसुद्धा तशीच आहे. बघ ना, म्हणजे इतके दिवस आपण ह्या 2 व्यक्तींमध्ये एवढं साम्य कसं काय? म्हणून आपण बोलत होतो. पण योगायोगाने आपली सायलीच आपली तन्वी निघाली आहे. किती भारी आहे ना? आणि सायली, बघ ना, इतके दिवस तू आमच्या सगळ्यांवर इतकं प्रेम करत होतीस, आम्हा सगळ्यांना इतकं जपत होतीस आणि तरी पण आम्ही सगळे वेळी बघ ना, आमच्या लक्षातच नाही आलं." तर मंडळी आता इकडे कल्पनासुद्धा अस्मिताला म्हणत असते, की "अस्मिता, हो, आता तुला अजिबात काही काळजी करायची नाही आहे. तू निवांत जॉब जॉइन करू शकतेस आणि स्मितची काळजी घ्यायला मी आहेच आणि घरात बाकी सगळे पण आहेत." आता इथे अस्मितासुद्धा खूप खुश झालेली असते आणि मंडळी तेवढ्यातच आता अर्जुनसुद्धा प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन तो घरी घेऊन आलेला आहे आणि रविराजांनी जे प्रॉपर्टीचे पेपर्स ऑलरेडी बनवलेले असतात, ते सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आता प्रतिमा जे आहे ते अर्जुनच्या हाती देते आणि अर्जुनला म्हणते, की "हे बघ, रविराजांनी असेही सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स बनवलेत आणि तू सुद्धा आता जुने पेपर्स घेऊन आलास. त्याच्यामुळे जे काही तुला आता चेंजेस करायचे आहेत ते लवकर करून घे. म्हणजे एकदा का सायलीच्या सह्या झाल्या, की सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल." तर मंडळी इकडे आता अर्जुनने कोणाला तरी फोन केलाय आणि बाकीचे ज्या काही फॉर्मॅलिटीज करायच्या आहेत, ते सगळे पेपर्स आता त्याने इकडे रेडी करून घेतलेत. आणि मंडळी त्याच वेळेला आता प्रतिमा सायलीला सुद्धा खाली घेऊन येते. सगळे प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स रेडी झालेत. आता फक्त त्याच्यावरती सायलीच्या सह्या होणं बाकी आहे. आणि एकदा सायलीच्या सह्या झाल्या आणि मग रविराजांना ते पेपर्स पाठवले, की रविराजसुद्धा सह्या करून घेतील. आणि सायली आता येते आणि अर्जुन म्हणतो, की "हे बघ बायको, इथे-इथे तुला सह्या करायच्या आहेत." आता ज्या ठिकाणी सह्या करायच्या आहेत, हे अर्जुनने सगळं काही सायलीला दाखवलंय. सायली ते पेपर्स पाहते आणि त्या पेपर्सवर असलेलं तन्वी किल्लेदार म्हणजे तन्वी रविराज किल्लेदार हे नाव बघून सायली खूप भावूक झालेली असते आणि ज्या दिवशी तन्वी खऱ्या अर्थाने सगळ्यांना भेटली, तो दिवस आता सायलीला आठवतो. त्या दिवशी तिची पहिली रविराजांची मुलगी म्हणून भेट झालेली, प्रतिमाची मुलगी म्हणून भेट झालेली आणि पूर्णाजीसोबत झालेली भेट, हे सगळं काही आता सायलीला आठवत असतं आणि सायली खूप भावूक झाली आहे. आणि सगळेजण आता सायलीकडे पाहतात आणि म्हणतात, की "सायली बाळा, काय झालं? करतेस ना तू सह्या? अगं, तू हे सगळं तुझ्या हक्काचंच आहे." आता सायली खूप भावूक झाली आहे आणि अर्जुन म्हणतो, की "काय ना, आज पहिल्यांदा सायलीने ह्या पेपर्सवरती तन्वी रविराज किल्लेदार असं पहिल्यांदा नाव पाहिलंय आणि म्हणून ना ती भावूक झाली आहे." त्यावर आता सगळ्यांना सुद्धा म्हणतं, की "सायली बाळा, काही विचार करू नकोस. हे तुझं हक्काचं आहे आणि तुझं प्रेम आहे. कर बघू लवकर सह्या." आणि आता अर्जुनसुद्धा सायलीला म्हणतो, की "बायको, सह्या करून घे." अर्जुन सायलीच्या कडेला येतो, तिच्या हातात पेन देतो आणि सायली आता तन्वी रविराज किल्लेदार ह्या नावाने पहिल्यांदा स्वतःच्या नावाची त्या पेपर्सवरती सही करते आणि तिलासुद्धा खूप आता अभिमान वाटतोय, की आपल्याला आपल्या हक्काचं नाव तिला परत मिळालंय.
तिने सगळ्या पेपर्सवरती सह्या केलेल्या असतात आणि ती सुद्धा आता खूप खुश झाली आहे, कारण तिला तिला तिच्या हक्काचं नाव मिळालं आहे म्हणून. तर मंडळी आता सायली ज्यावेळेला पेपर्सवर सह्या करते ना, तेव्हा मात्र आता इथे सगळेजणं खुश होतात आणि इकडे टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. जेणेकरून सायलीने म्हणजे सगळी प्रॉपर्टी आता सायलीच्या नावावर झाली. तर अस्मिता म्हणते, की फायनली सायली तुझ्या हक्काचं जे होतं ना, ते तुला मिळालंय आणि सगळी प्रॉपर्टीसुद्धा आता तुझ्या नावावर झाली आहे. आता एकदा का रविराज काकाच्या वरती सह्या झाल्या, की म्हणजे झालं. चला म्हणजे आज आपल्याला पार्टी करायची आहे, आज सेलिब्रेशन करायचंय. त्यावर सुमन म्हणते, की या गोष्टीचं पण सेलिब्रेशन, याची पण पार्टी हवी आहे. त्यावर आता अश्विन म्हणतो, की अस्मिता ताईला आहे ना फक्त निमित्त हवं असतं पार्ट्या करण्यासाठी. मग ते काही का असेना. त्याच्यामुळे पार्टी करायची संधी मिळाली तर ती काही सोडून देणार नाहीये. आता सगळ्यांची गंमत-गंमत सुरू असते आणि अस्मिता म्हणते, की म्हणजे काय? पार्टी तर असायलाच हवी ना. आणि सगळेजण आता इथे सायलीचं कौतुक करत असतात. तेवढ्यातच इथं आता राकेशची एंट्री झाली. राकेश बाहेरून येतानाच टाळ्या वाजवत येतो आणि सगळ्यांचं आता लक्ष हे राकेशकडे जातं, की हा असं का करतोय? आता सुमन म्हणते, की "राकेश तू इथे कसं काय?" आता राकेश म्हणतो, की "काही नाही असंच वाटलं की येऊन जावं. सगळ्यांची आठवण झाली. सगळ्यांना भेटावंसं वाटलं म्हणून आलोय." आणि आता तो सायलीला म्हणतो, की "सायली तुझ्या जे हक्काचं होतं ते सगळं काही तुला मिळालंय. काँग्रॅच्युलेशन्स हां सायली." काय आहे ना, हे हक्क तुला तुझे कधीच मिळाले असते. पण पप्पांमुळे हे सगळं झालंय. पप्पांनी हे सगळं जर केलं नसतं ना, तर तुझ्या आयुष्यात एवढे सगळे प्रॉब्लेम्स आलेच नसते. आणि आता राकेश आहे ना, स्वतःच्या कानाखाली मारून घेत असतो बरं का सगळ्यांसमोर. खूप नाटक करत असतो. आता सगळेजण म्हणतात, की "अरे राकेश असं काय करतोय तू? असं का करतो?" आणि सगळेजण आता राकेशला अडवतात आणि राकेश म्हणतात, की "ह्या सगळ्याला मी पण तेवढाच जबाबदार आहे. मी सुद्धा सायली, तन्वी म्हणून जेव्हा आली, तेव्हा ह्या सगळ्यावर अविश्वास दाखवला होता. माझाही विश्वास बसत नव्हता आणि मी सुद्धा बरंच काही चुकीचं बोललो होतो. आणि त्याची शिक्षा करून घेतोय मला." तरी मी म्हणते, की "अरे राकेश असं काय करतो? झालेल्या गोष्टी सगळ्या सोडून दे." राकेश म्हणतो, "असं कसं? माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला." त्यावर सायली म्हणते, की "जाऊ दे ना आता ह्या सगळ्या गोष्टी." त्यावर आता हा राकेश म्हणतो, की "पप्पांनी काय नाही एवढे पापं, एवढे कर्म करून ठेवलेत ना, त्यामुळे ह्या गोष्टींचा मला स्वतःलाच खूप त्रास होतोय. मला स्वतःलाच खूप त्या गोष्टीचं गिल्ट येतंय." अश्विन म्हणतो, की "या सगळ्या गोष्टींचा तू स्वतःला का त्रास करून घेतोस? ह्या सगळ्यात तुझा काय दोष आहे? तुझी काय चूक आहे? हे सगळं काही नागराज काकाने केलंय." आणि आता सुमनसुद्धा म्हणते, की "राकेश तू स्वतःला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास नको करून घेऊस. तू काम कर इथे बस." पण राकेश म्हणतो, की "नाही, मी थोडं बाहेर जातो." पण आता सुमन म्हणते, की "अरे पण." राकेश म्हणतो, की "काय ना, मी थोडा वेळ मला एकट्याला वेळ हवाय. मला थोडा वेळ एकटाच राहायचंय." आणि असं म्हणून राकेश आता तिथून निघून जातो. सुमन म्हणत असते, की "बरं झालं, राकेश हा त्याच्या पप्पासारखा नाही झाला, त्याच्या वडिलांवर नाही गेला तो. मला तर भीती वाटत होती." मंडळी आता इथे सुमनचा बिचारीचा हा गोड गैरसमज आहे, की राकेश हा नागराजवर गेला नाहीये. तिला जेव्हा कळेल ना राकेशचा हा खरा चेहरा, तेव्हा तिला मात्र खूप मोठा धक्का बसणार आहे बरं का. कारण सध्या राकेश हा सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये धूळ फेकतोय. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय, की राकेश आता भेटायला इकडे नागराजला आलाय आणि नागराजला भेटायला आल्याला इथे नागराजने त्याची चांगलीच कान उघडणी केली बरं का. असा कान पिळलेला असतो त्याचा, जोरजोरात ओरडत असतो आणि म्हणतो, की "पप्पा काय करताय? सोडा मला, सोडा." त्यावर आता नागराज म्हणतो, "तुझी ना हीच लायकी आहे. तू ना काही कामाचा नाही आहेस, नुसता दगड आहेस दगड." आणि आता इथे तो चांगला चोप देत असतो इथे राकेशला आणि म्हणतो, की "एक साधं काम सांगितलं होतं, की प्रॉपर्टीचे पेपर्स तुला घेऊन यायचे आहेत. दादा नसताना हे काम कितीतरी सोपं झालं होतं. अरे घरामध्ये कोणी नाहीये आणि तरीसुद्धा तुझ्याने ते काम जमलंच नाहीये." शेवटी काय झालं, ते प्रॉपर्टीचे पेपर्स कोणाच्या, तर त्या अर्जुन सुभेदारच्या हाती लागले आणि पुन्हा आता तो त्याचा कान धरतो आणि जोरात पिळत असतो आणि म्हणतो, की "खरंच स्मार्ट आहे स्मार्ट. काही कामाचा नाही आहेस." तर मंडळी आता इकडे सगळे सायलीचे पेपर्स म्हणजे सायलीचे जे काही डॉक्युमेंट्स होते त्याच्यावरती सह्या करून झालेल्या आहेत सायलीच्या आणि आता सगळ्यांनी ठरवलेलं असतं, की आता काय करायचं, आता काय सेलिब्रेशन करायचं. अस्मिता म्हणते तर मला पार्टी हवी आहे. पण तेवढ्यात आता कल्पना म्हणते, की मी तर ठरवलंय, की हे आणि मी सायलीला घेऊन देवदर्शनाला जाणार आहोत. तेवढ्यात विमल म्हणते, की पूर्णाजींनी आधीच ठरवलंय, त्यांचे कोणीतरी जवळचे नातेवाईक आहेत ना, त्यांच्याकडे ती घेऊन जाणार आहे. तेवढ्यात प्रतिभा म्हणते, की "अरे, पण मी तर ठरवलं होतं, की सायलीला माझ्या घरी घेऊन जायचं माहेरपणासाठी काही दिवस." आता सगळ्यांचं काही ना काही ठरलंय. अर्जुनचं ठरलेलं असतं, की मला माझ्या बायकोला डेटवर घेऊन जायचंय. मग आता काय करणार? सगळेजण म्हणतात, की "नाही, नाही, आधी मी तिला इकडे घेऊन जाणार." कल्पना म्हणते, तर "नाही, मी आधी देवदर्शनाला घेऊन जाणार." आणि सगळ्यांची भांडणं सुरू झालेली असतात, की "नाही, नाही, सायलीचा वेळ मला हवा." अर्जुन म्हणतो, की "नाही, नाही, सायली माझी पहिली बायको आहे आणि त्याआधी ती माझी मैत्रीण आहे. त्याच्यामुळे तिचा पहिला वेळ मला हवा. मीच तिला डेटवर घेऊन जाणार आहे." आता सगळ्यांचा गोंधळ सुरू होतो. प्रतिमा म्हणते, की "नाही, आता माझी लेक मला मिळाली आहे ना, मग माझ्या लेकीला मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे." तर मंडळी आता इकडे असं दाखवलं, की सचिन हा जो आहे ना, तो प्रियाला भेटायला आलेला असतो आणि त्यांना आता ही न्यूज मिळाली आहे, की म्हणजे राकेश ज्या कामासाठी गेला होता ते काम झालंच नाहीये. प्रॉपर्टीचे पेपर्स हे अर्जुनच्या हाती लागलेत आणि अर्जुनने आता सगळे पेपर्स सालीच्या नावावर बनवलेत आणि सालीच्या सह्यासुद्धा घेतल्यात आणि त्याच्यामुळे त्यांचा हा प्लॅन पूर्णपणे फसलाय. आता प्रिया म्हणत असते, की हा मूर्ख राकेश एक काम सांगितलेलं त्याला धड जमत नाहीये.
काही कामाचा नाही आहे. आणि सचिनला म्हणते की आता हा राकेश काही कामाचाच नाही आहे. सचिन जे काही करू शकतोस ना ते फक्त आणि फक्त तूच करू शकतोस. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की सायलीने जी विमल आहे तिला एक बोर्ड आणायला सांगितलेला असतो आणि आता ती बोर्डवर लिहून दाखवणार असते सगळ्यांना की ती कोणासाठी काय काय करणार आहे, कधी वेळ काढणार आहे, त्याचा शेड्यूल बनवणार असते. सायली जाते आणि सगळ्यात आधी त्या बोर्डवर लिहिते की सगळ्यात पहिला वेळ ती देणार असते ती म्हणजे कल्पना आणि रविराज त्यांच्यासोबत ती देवदर्शनाला जाणार असते. आणि नंतर ती वेळ देणार असते ती म्हणजे अ, प्रतिमा प्रतिमा आत्यासोबत ती तिच्या माहेरी जाणार आहे. आणि प्रतिमा आत्यासोबत माहेरी राहिल्यानंतर तिथून ती वेळ देणार असते पूर्णाजीला. आणि पूर्णाजीला भेटून आल्यानंतर ती वेळ देणार असते अस्मिताला तिच्यासाठी पार्टी करण्यासाठी. आता सायलीने इकडे हे सगळं काही आता बोर्डवरती लिहून काढलेलं आहे बरं का. तर मंडळी इकडे आता मात्र नागराज हा अजूनही वैतागलेला दाखवलाय आणि तो राकेशवर प्रचंड चिडलेला असतो आणि म्हणतो की मला असं वाटलं होतं की इतके दिवस बाहेर राहून तू काहीतरी शिकशील, पण अजून दगड आहेस दगड. ती प्रिया तरी तुझ्यापेक्षा हुशार आहे, तिचं तरी डोकं चांगलं चालतं. आणि तो पुन्हा राकेशच्या एक कानाखाली देतो आणि म्हणतो की काही कामाचा नाही आहेस, अजिबात बापावर गेला नाही आहेस, आयशीसारखं तुझ्या डोक्याचा भुगा झालेला आहे भुगा, काही तुझा मेंदू कामाचा नाही आहे. ती प्रिया बघ तिचं डोकं कसं चालतं, आता तिलाच काहीतरी करायला सांगावं लागणार आहे, काहीतरी आयडिया सुचवावी लागणार आहे. तर मंडळी इकडे आता सायलीने सगळं काही लिहून काढलंय, कोणाला कधी वेळ देणार. आणि ती सगळ्यांना सांगत असते पहिला वेळ आईबाबांसाठी आणि मग मी माहेरी जाणार, माहेरून आल्यानंतर बाकीचा वेळ पूर्णाजीला देणार आणि पूर्णाजीनंतर मग तो वेळ अस्मिताला देणार. झालेलं असतं सगळं. आणि बिचारा अर्जुन तोंड पाडून बसलेला असतो कारण तिच्या त्या स्केड्यूलमध्ये अर्जुनचं कुठेच नाव नसतं. आणि म्हणतो की म्हणजे बायको ह्या सगळ्यांना वेळ देणार आणि माझं काय. आणि बिचारा म्हणतो की जाऊ दे, काही हरकत नाही आहे. आणि सायली आता अर्जुनकडे पाहते आणि तिला कळतं की ह्यांचा चेहरा पडलेला आहे. आणि अर्जुनचा हा पडलेला चेहरा बघून बिचारीला हसूसुद्धा येत असतं. आणि मंडळी तेवढ्यात आता इकडे असं दाखवलं की राकेश आणि नागराज दोघंसुद्धा पुन्हा एकत्र आले आहेत. आणि नागराज म्हणजे इतका पिसाळला आहे ना की त्याला काय करू काय कळतच नाही आहे. आणि तो पुन्हा आता राकेशची आणि प्रियाची दोघांना कंपेअर करत असतो आणि म्हणतो की ती प्रिया बघ, जेलमध्ये असून पण तिचं डोकं कसं चालू आहे आणि तुला साधं सांगितलेलं काम एक धड काम जमत नाही आहे. त्यावर आता राकेश पण एक्सेप्ट करतो आणि म्हणतो की हो, मला मान्य आहे की ती प्रिया माझ्यापेक्षा हुशार आहे. मी नाही म्हणतच नाही आहे की तिचं डोकं माझ्यापेक्षा खरोखरच चांगलं चालतं. आणि आता पुढे काय करायचं हे जर करायचं असेल, आता फायनली पेपर्स तर त्या अर्जुनच्या हाती लागले आहेत. त्याच्यामुळे आता पुढे काय करता येईल हे आता प्रियालाच विचारायला हवं. तीच आपल्याला सांगेल काय करायचं ते. तर मंडळी आता इकडे आपण बघितलं होतं की सायलीने सगळ्यांना वेळ दिला आहे, पण अर्जुनला वेळच दिला नाही आहे. आणि अर्जुन बिचारा चेहरा पाडून बसलेला असतो. आणि तेवढ्यात अश्विन म्हणतो की सायली वहिनी, तू उद्या सकाळपासून हे सगळं शेड्यूल बनवलंयस ना, पण मग आजचं काय, आजचा वेळ तू कोणासाठी देणार आहेस, आजचं काही ठरवलंच नाही आहेस. तेव्हा सायली म्हणते की हो, आजचा वेळ हा फक्त मी यांच्यासाठी देणार आहे. आणि जेव्हा आता सायली असं म्हणते ना, अर्जुन प्रचंड खुश झालाय. म्हणजे आपली बायको आजचा वेळ आपल्याला देणार आहे, म्हणजे तिच्या लिस्टमध्ये पहिलं नाव आपलं आहे, हे त्याला ऐकून आनंद होतो. तर मंडळी इकडे प्रिया आता खूप चवताळलेली असते. प्रॉपर्टीचे पेपर्स तिकडे गेलेत. म्हणजे आता रविराजने एकदा का त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या केल्या की ती सगळी प्रॉपर्टी तन्वीच्या म्हणजे सायलीच्या नावावर होईल. आणि ते तिला अजिबात नको असतं आणि ती म्हणते की नाही नाही, असं होऊन चालणार नाही आहे. जरी पेपर्स ते अर्जुनच्या हाती लागले असले ना, तरी ती प्रॉपर्टी अजूनही सायलीच्या नावावर झाली नाही आहे. आपल्याला काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवंच. आणि सचिन, या सगळ्यामध्ये ना फक्त तू आणि तूच मला मदत करू शकतोस. तो राकेश काही कामाचाच नाही आहे. तर मंडळी आता इकडे सायलीचं आणि अर्जुनचं ठरलंय की आज ते दोघं जण डेटवर जाणार आहेत. आणि अर्जुन म्हणतो की येस, आजचा वेळ सगळा माझ्या बायकोनी माझ्यासाठी दिलाय, त्याच्यामुळे आज आम्ही दोघं जण डेटवर जाणार. तर बाकीचे म्हणतात की अरे हे काय, हा तर आमच्यावरती अन्याय आहे. त्यावर सायली म्हणते की नाही, आतापर्यंत मी यांच्यासोबत वेळ घालवला ती त्यांची बायको म्हणून, पण मी आज त्यांच्यासोबत जो वेळ घालवणार आहे ती त्यांची लहानपणीची तन्वी म्हणून आणि त्यांची जवळची मैत्री म्हणून. तर मंडळी खूप भारी दाखवलं बरं का हा सीन. आणि आता अर्जुन आणि सायली ह्या दोघांनी फायनली आज डेटवर जायचं ठरवलं आहे. आणि बाकी सगळे आता सुद्धा सायलीच्या या मतावर म्हणजे हॅपी झालेत. आता सायली म्हणते की मी कोणाला कधी वेळ द्यायचा आता हे माझं मी ठरवणार आहे. आणि सगळे सुद्धा आता म्हणतात की ओ ठीक आहे ठीक आहे. तर इकडे प्रिया आता सचिनला सांगत असते की जरी ते प्रॉपर्टीचे पेपर्स त्या अर्जुनच्या हाती लागले असले तरी ती प्रॉपर्टी सायलीच्या नावावर झाली नाही आहे आणि ती मी होऊ देणार नाही आहे. आणि त्याआधी आपल्याला काहीतरी मोठा प्लॅन करावा लागणार आहे. आणि माझ्या डोक्यात एक चांगली आयडिया आहे. माझ्याकडे एक हुकमाचा एक्का आहे आणि तो हुकमाचा एक्का आता बाहेर काढायची वेळ झाली आहे. एकदा का तो हुकमाचा एक्का मी सगळ्यांच्या समोर आणला की त्या अर्जुन सायलीची अशी वाट लावेल ना. त्यावर सचिन म्हणतो की मला तर त्या अस्मिताची वाट लावायची आहे आणि त्याच्यासोबत त्या सुभेदारांची सुद्धा. आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. तू फक्त सांग की मला काय करायचं आहे. मी आत्ता त्या सगळ्यांची वाट लावायला तयार आहे म्हणून.
त्यावर आता ही प्रिया म्हणत असते, की "हो, मला तुझी गरज लागणारच आहे. कारण काय ना, मी फक्त इथून आयडियाज देऊ शकते. पण मी माझे कोणतेही पत्ते हलवू शकत नाहीये तुझ्याशिवाय. जे काही करायचंय ते तुलाच करायचंय." आणि मंडळी आता इकडे आता सचिन हा निघून गेलाय. तर इकडे आता असं दाखवलंय, की प्रियाला भेटायला एक मुलगी आलेली असते. आता एक लेडीज कॉन्स्टेबल येते आणि म्हणते, की "तुला भेटायला अगं कोणीतरी आलंय." आणि तिने त्या मुलीला समोर आणलेलं असतं बरं का. आणि त्या मुलीने चेहरा झाकून ठेवलेला असतो. आता प्रिया तिला म्हणत असते, की "तुला इथे आता चेहरा झाकून ठेवायची काही गरज नाहीये, कारण तुला कोणीही ओळखणार नाहीये." तर मंडळी आता त्या मुलीने चेहरा ओपन केलाय, चेहरा दाखवलाय. पण ती मुलगी दुसरी-तिसरी कोणी नाही तर साक्षी शिखरेच असणार आहे. कारण इतके दिवस साक्षी शिखरे सगळ्यांपासून लांब राहिली आहे आणि ती प्लास्टिक सर्जरी करणार होती हे आपल्याला माहितीच आहे. आणि त्याच्यामुळे आता प्रिया म्हणते, की "आता तुझी सगळ्यांसमोर यायची वेळ झालेली आहे."